नमस्कार मित्रांनो. आपण 9 ऑगस्ट रोजी एक ट्रेड प्लॅन केला होता बँक निफ्टीमध्ये. तर त्या ट्रेडचा आपण इथे लॉजिक आणि त्यामागील स्ट्रॅटेजीचं आपण ॲनालिसिस करणार आहोत आणि तुम्हाला ते समजावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आय होप की तुम्हाला ते व्यवस्थितरित्या मी समजू शकेल. ओके, या ठिकाणी आपण बघू शकाल, या ठिकाणी आपण बँक निफ्टीचा स्पॉटचा चार्ट लावलेला आहे आणि सोबत इंडेक्सचाही चार्ट लावलेला आहे. ओके, 50,700चा कॉलचा एक चार्ट लावलेला आहे. त्यामध्ये आपण इथे कॉलमध्ये काय एंट्री करणार आहोत. ओके, कॉलमध्ये एंट्री करण्याचे दोन कारण आहे. एक तर मार्केटवरती जी लिक्विडिटी एरिया बनलेला आहे मागील काही स्विंग हायचा, तर त्या लिक्विडिटी एरियाच्या जवळ ट्रेड करताना दिसतं आहे मार्केट. आणि दुसरं म्हणजे कारण की मार्केट खालून एक बायर शिफ्टिंगचा फॉर्मॅट बनवतं आहे. ओके, बायर वरच्या दिशेने शिफ्ट होताना इथे आपल्याला दिसत आहे. त्यामुळे इथे आपण कॉलमध्ये एंट्री करण्याचा इथे प्लॅन केलेला होता. ओके, तर एक मिनिट, या ठिकाणी आपण निफ्टीच्या इंडेक्सच्या चार्टमध्ये एक चॅनल ड्रॉ करून घेऊया, ज्यामुळे आपल्याला मार्केटचे बायर शिफ्टिंगचे इथे आपल्याला दिसू शकेल. ओके, हे बघा, अशा पद्धतीने इथे एक चॅनल ड्रॉ करून घेऊया. म्हणजे आपण इथे चॅनल ड्रॉ केलेला होता तेव्हा. ओके, यामुळे आपल्याला इथे एक बायर शिफ्टिंगचा फॉर्मॅट दिसून आला, ज्यामुळे आपण इथे आपली बायर शिफ्टिंग प्लस लिक्विडिटी एरिया जिथे मार्केट ट्रेड करत होते त्या ठिकाणी एक मोठी मुवमेंट येण्याची जी आपली स्ट्रॅटेजी आहे बिग कॅन्डलची, ती या ठिकाणी येऊ शकते, म्हणून आपण इथे ती प्लॅन करत होतो. ओके, आता इथे जे चॅनल आहे आपण ड्रॉ केलेले, यावर एक स्ट्रॉंग रिजेक्शन मिळाल्यानंतर त्या रिजेक्शनला जर कन्फर्मेशन मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण इथे एक छोट्या स्टॉप लॉसमध्ये इथे एक एंट्री करण्याचा प्लॅन करत आहोत. ओके, छोटासा स्टॉप लॉस घेऊ आणि त्या ठिकाणी एक एंट्री प्लॅन करू. हे बघा, ही एक मोठी रेड कॅन्डल बनते आहे चॅनलवर आणि इकडे कॉलमध्ये तिला रिजेक्शन मिळताना दिसते बघा. हे बघा, या ठिकाणी आपण एंट्रीचा या कॅन्डललाच प्लॅन करू. ही जी बनणारी रेड कॅन्डल आहे, तिला जर रिजेक्शन मिळून जर हिचा सध्याचा जर हाय जर क्रॉस होत असेल तर त्या ठिकाणी आपण एंट्री करून घेणार आहोत. हे बघा, दोन्ही साईडला रिजेक्शन मिळतं आहे, कॉलमध्ये पण आणि इंडेक्समध्ये पण. तर जसे ही रेडची ग्रीनमध्ये कन्वर्ट झाली, आपण या ठिकाणी एंट्री करून घेतली होती आणि तुम्ही बघू शकाल की एंट्री करताच कॅन्डल्स पूर्ण ग्रीनमध्ये दिसत होते आपल्याला. ओके, हे बघा, या ठिकाणी जर मार्केटने ब्रेकआउट दिला तर खूप मोठ्या कॅन्डलने या ठिकाणी ब्रेकआउट येऊ शकेल. या ठिकाणी जवळपास 242च्या आसपास आपली एंट्री झालेली आहे आणि सध्याची प्राईस 252च्या 255ला टच करून पुन्हा आपल्या कॉस्ट प्राईजवर चालतं आहे. ओके, इथे आपण 6 रुपयांचा स्टॉप लॉस लावलेला आहे. इंडेक्समध्ये बघाल तर इथे स्टॉप लॉस हिट झालेला आहे, पण आपण जे कॉलमध्ये लावलेलं आहे ऑप्शनच्या चार्टमध्ये, तर इथे आपला स्टॉप लॉस हिट नाही झाला आहे. स्टॉप लॉस हिट व्हायला अजून 4 पॉईंट पाहिजे होते. मार्केटने आपल्या कॉस्ट प्राईसपेक्षा फक्त 2 पॉईंट मार्केट खाली गेले आणि पुन्हा ग्रीनमध्ये आले होते. ओके, आणि त्यानंतर बघा कशी बिग मुवमेंट झाली आहे. जे आपण कॅप्चर करायचं ठरवलं होतं ते आपण कॅप्चर करण्यामध्ये यशस्वी पण झालो होतो. कॅन्डलची साईज बघा इथं फक्त. मार्केट जेव्हा एक लिक्विडिटी एरिया क्रॉस करतो त्यावेळेला मार्केटमध्ये कॅन्डलची साईज बघा कशा पद्धतीने, किती मोठी बिग कॅन्डल बनते आणि आपल्याला एकच कॅन्डल प्रॉफिट देऊन जाते. हे बघा, या ठिकाणी एक मुवमेंट येण्याची दाट शक्यता होती या स्पॉटला. हा जो लिक्विडिटी एरिया 50,700च्या अराउंड, हे बघा या ठिकाणी हा जेव्हा क्रॉस होईल तेव्हा एक मोठ्या बिग कॅन्डलने इथे क्रॉस होईल. या ठिकाणी मुवमेंट यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, कॅन्डल्स एकदम लिक्विडिटी एरियावर कॅन्डल क्रॉस केलेले आहे आणि वरती रेजिस्टन्स एरिया आहे. दोन्ही एरिया जवळजवळ बघूया काय होतं. या ठिकाणी जर मार्केट जर ब्रेकआउट दिला तर खूप मोठ्या कॅन्डलने ब्रेकआउट मिळेल या ठिकाणी आणि आपल्याला एकच कॅन्डलमध्ये पूर्ण ट्रेडचा पैसे कवर होऊन जातील. म्हणजे दुसरा ट्रेड करण्याची इथे आवश्यकताही पडणार नाही.
257च्या अराउंड प्राईस चालू आहे सध्या. आपली बाईंग प्राईस 242च्या अराउंड आहे. 260, 62, 65, 70 कॅन्डलची साईज बघा. इतर मागच्या कॅन्डलपेक्षा या कॅन्डलची साईज बघा. 255च्या पासून तर 282, 84 अजून कॅन्डल बनते. 290, 95, 98, 300, 303, 304, 6 306ला टच केलेली आहे या ठिकाणी कॅन्डलने. 250 ते 306 जवळपास 56 पॉईंटची कॅन्डल ऑप्शनमध्ये बनलेली आहे. ओके, म्हणजे एकच कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. पण या ठिकाणी आपण काही क्वांटिटी ठेवून अजून मार्केटमध्ये एक मोठ्या मुवमेंटसाठी थांबू शकतो, कारण एवढ्या मोठ्या ग्रीन कॅन्डलनंतर मार्केट लगेचच रिटर्न होईल असं वाटत नाही. त्या ठिकाणी एक आपल्याला अजून चांगल्या प्रॉफिट मिळू शकेल. तर जर या ठिकाणी 2 लॉटने जर ट्रेड केला असेल तर एक लॉट या ठिकाणी एक्झिट करून एक लॉट एक बिग प्रॉफिटसाठी आपण छोट्याशा स्टॉप लॉसवर ठेवू शकतो. ओके, हे बघा आपण बघाल तर 1:11 ₹1च्या रिक्सवर 11 रुपये म्हणजे 11 रुपयांचं प्रॉफिट या ठिकाणी ऑलरेडी मिळालेलं आहे. ओके, आणि या ठिकाणी जर आपण आणखी जर इथे थांबलो असतो तर आपला प्रॉफिट इथे जवळपास एक चांगल्या प्राईसपर्यंत पोहोचलेला असता. या ठिकाणी आपण जर ट्रेडमध्ये थांबलो असतो, हाफ क्वांटिटी प्रॉफिट बुकिंग करून हाफ क्वांटिटी जर बिग प्रॉफिटसाठी जर ठेवली असती तर आपल्याला यामध्ये इंडेक्समध्ये जी 50,942च्या जवळपास एक रेजिस्टन्स एरिया होता, तर त्याच्या जवळपास आपण इथे प्रॉफिट बुकिंग करू शकलो असतो. ओके, उरलेली क्वांटिटी. तर त्याच्या जवळपास जेव्हा कॅन्डल गेली असते आणि तिथे रिजेक्शन मिळू लागलं असतं तेव्हा आपण इथे एक्झिट केले असते. तर आपल्याला ह्या ट्रेडमध्ये अराऊंड 360-65ची प्राईस होती. तर यामध्ये आपल्याला 386पर्यंतचं टार्गेट मिळालेलं आहे आणि आपण ज्या लेवलचे ते ड्रॉ केलेले होतात ते एक्झॅक्टली काम केलेलं आहे. हे ते आपण या ठिकाणी क्लिअरली बघू शकता. हे बघा 370च्या अराउंड सध्या प्राईस चालू आहे आणि इकडे इंडेक्समध्ये रेजिस्टन्स एरियाला थोडीशी प्राईस अजून बाकी आहे. हे बघा कॅन्डल्स या ठिकाणी रेजिस्टन्स एरिया टच करताच मार्केट रिव्हर्स झालेले होते आणि आपल्याला एक चांगलं प्रॉफिट तिथे दिसलेलं होतं.